सर्वांना नमस्कार. मित्रहो, काल दिवसभरात किंवा काल रात्री मळून ठेवलेल्या पिठाच्या, गव्हाच्या पिठाच्या म्हणजे कणिक तिंबून ठेवतात, तिच्या दुसऱ्या दिवशी चपात्या करणं किंवा पोळ्या करणं योग्य आहे का? किती त्याचे तोटे होतात का फायदे होतात? हे केलं पाहिजे की असं ही पद्धत ही बंद केली पाहिजे, हे आज आपण पाहूया. याच्या सगळ्यात अगोदर मी सांगेन की गृहिणींच्या चुका काढण्यासाठीचा हा व्हिडिओ नाही. घरातल्या सर्व लोकांनी समजून घेतलं पाहिजे की बिचारी ती दिवसभर राबत असते, 24 तास तिच्या मागे काम असतं. घरातली जी गृहिणी असते त्याच्यामुळं काय होतं की एक काम कमी पडावं, पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये ते मळण्यामध्ये, पीठ मळण्यात, तिंबून ठेवण्यामध्ये वेळ जाऊ नये, हा त्याच्या मागचा उद्देश असतो. परंतु त्यांना सुद्धा बऱ्याच वेळेला जाणीव नसते की याच्यामुळं काय दुष्परिणाम होतोय. कारण त्यांची प्रत्येक तळमळ, प्रत्येक जी त्यांचं कष्ट करण्याची वृत्ती असते ही प्रेमानं असते घरातल्या सगळ्या फॅमिलीच्या मेंबरसाठी. प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं, प्रत्येकाची प्रगती चांगली व्हावी, घरातलं वातावरण चांगलं चालावं, कोणी आजारी पडू नये, हे तर त्यांचा दृष्टिकोन असतोच. परंतु काय होतं की बऱ्याच वेळेला माहिती नसते किंवा बऱ्याच वेळेला हे त्याचे दुष्परिणाम काय होतात ह्याची कल्पना नसते, आणि म्हणून हे असं केलं जातं. तर हे करणं खरंच योग्य आहे का नाही केलं पाहिजे हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. आणि ज्या त्या गृहिणीनं याची फक्त आरोग्य शिक्षणाची माहिती देण्याकरता हा व्हिडिओ केलेला आहे, तुमच्या चुका काढण्याकरता हा व्हिडिओ केलेला नाही, याची कृपया जाणीव ठेवावी. आता सुरुवातीला आपण एक पाहूया की एकदा मळून ठेवलं पीठ, गव्हाचं कणिक तिंबून ठेवली, त्याचं काय होतं, हे फ्रीजमध्ये ठेवतात आणि लागेल तेव्हा ते काढून त्याच्यात पोळ्या करतात, चपात्या करतात. आता हे फ्रीजमध्ये काय होत असतं की जर फ्रीजमध्ये बाहेर ठेवलं तर काय होतं, त्याचं जे फर्मेंटेशन असतं हे जास्त स्पीडनं होतं. पण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते फर्मेंटेशन व्हायचं बंद होतं का? अजिबात बंद होत नाही. कुठलाही पदार्थ, जो पदार्थ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, त्याचं फर्मेंटेशन किंवा जे काय म्हणतो आपण डिग्रेडेशन ज्याला व्हायचंय, त्याची क्वालिटी जी कमी 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 व्हायची, ही स्पीड फक्त मंद झालेली असते. तुम्ही फळं आणून ठेवा, पालेभाज्या आणून ठेवा, फळभाज्या आणून ठेवा, किंवा हे गव्हाची कणिक हे पीठ आहे ते मळून मध्ये ठेवा. मग याचं फर्मेंटेशन जर चालू असेल तर त्याच्यात काय होणार, कार्बन डायऑक्साईड तयार होणार. जर फळं असतील तर फळांचं काय होणार की जे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात, जे व्हिटॅमिन्स असतात त्याच्यामध्ये, जे जीवनसत्व असतात, जे क्षार असतात, जे खनिज असतात, याचं प्रमाण हळूहळू हळू कमी होणार. पालेभाज्यांचं पण होणार, फळभाज्यांचं पण होणार. तसंच या गव्हाच्या पिठाचं पण काय होतं की हे फर्मेंटेशन चालू असतं आणि हे फर्मेंटेशन कमी स्पीडमध्ये का असेना चालू होऊन त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त तयार व्हायला लागतं. आणि हा कार्बन डायऑक्साईड जास्त तयार होऊ लागला की हे पचनासाठी, आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. म्हणून त्याचं काय होतं की त्या कार्बन डायऑक्साईडमुळं त्या पिठाची, जे मळून ठेवलेली कणिक आहे, तिची पोत किंवा तिची क्वालिटी जी आहे ती बिघडते, ते खालच्या स्तराला येते, तिची क्वालिटी राहत नाही चांगली, आणि त्यामुळं तुम्ही पहा चव सुद्धा बिघडते. जास्त वेळ जर फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक त्याची जर तुम्ही चपाती केली तर तिचा चिवटपणा पण वाढलेला असतो. सगळ्यात महत्वाचा आपल्याला डोळ्याला दिसण्यासारखा एक बघा की त्याचा कलर सुद्धा बदललेला असतो त्या पिठाचा. तुम्ही जेव्हा पीठ मळता, कणिक तिंबून ठेवता, तेव्हा जो त्याचा फ्रेश कलर असतो, तो कलर 24 तासाच्या किंवा त्याच्या पुढे जर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं गेलं तर तो थोडासा काळवंडतो. हे आपल्याला दाखवून देतं की ह्याची क्वालिटी नीट राहिलेली नाही, याचा चिवटपणा वाढतो आणि त्यामुळे ते पचायला पण कठीण बनतं. गॅसेस बनतात पोटामध्ये, ऍसिडिटी वाढायला सुरुवात होते, पोट बिघडायला सुरुवात होतं, पोट फुगतं बऱ्याच वेळेला, हे पचायला सोपं राहत नाही. तसंच आता जे म्हणलं आपण की त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जी असते, त्याची पोषक घटक जे असतात, पोषक त्याच्यातले, ते सगळे कमी 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 व्हायला लागतात. म्हणजे खाऊन मग त्याचा जो फायदा व्हायचा आहे तो फायदा होत नाही. तसंच त्याच्यामध्ये जे स्टार्च असतं, या स्टार्चचं रूपांतर त्या फर्मेंटेशनच्या सोबत सोबत शुगरमध्ये व्हायला लागतं. आणि मग काय, हे फ्रीजमध्ये ठेवून काढलेल्या कणकेची जर आपण चपाती करून ती खाल्ली तर त्याच्यामुळं साखर जे शरीराची वाढत असते त्याची स्पीड वाढते, लवकर साखर जास्त वाढते,
म्हणजे काय होईल, रक्तातली साखर वाढू लागली तर पुन्हा मग मधुमेहाचा किंवा डायबिटीस ज्यांना आहे त्यांच्यासाठी तरी आणखी पुन्हा बेकार गोष्ट आहे. आणि ज्यांना डायबिटीस नाही, मधुमेहाची बिमारी नाही, त्यांच्यासाठी सुद्धा ही शुगर वाढणं रक्तातली चांगली गोष्ट नाही. तसंच काय होतं की 24 तासापर्यंत जास्तीत जास्त, जेव्हा अशक्यच आहे की हे करून ठेवलंच पाहिजे काय, तर कमीत कमी 24 तासाच्या आत तरी ते वापरलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातला जो लॉस आहे, हा तो लॉस जो आहे किंवा जे त्याच्यातला दुष्परिणाम आहे हा थोडासा मिनिमल, कमी लेवलला राहील. जर 24 तासाच्या पुढे जर ते पीठ जात असलं म्हणून ठेवलेलं फ्रीजमध्ये आणि पुन्हा वापरणं, चपात्या करणं, पुन्हा मध्ये ठेवणं, पुन्हा असं होत असेल तर मग त्याचे तर दुष्परिणाम सांगण्याच्या पलीकडे जाऊ शकतात. त्याचा नुसता रंगच बदलत नाही, तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात, रोगजंतूंचं प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं, काही वेळेला फंगस सुद्धा म्हणजे त्यामध्ये वाढू शकतं. म्हणजे हे सगळे वाईट घटक जर त्यात वाढू लागले तर त्याची चपाती खाण्यामध्ये त्या आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं, त्यांचं आरोग्य चांगलं कसं राहील, त्यांचं पचन कसं चांगलं होईल. आणि हे जर चांगलं नाही झालं तर ते घटक चांगले त्यांना मिळणार नाही. उलट दुष्परिणाम ह्याचा जर होऊ लागला, या वाईट त्याच्यात जे दोष निर्माण झालेले आहेत त्यांचा दुष्परिणाम म्हणलं तर चांगले परिणाम होण्यापेक्षा वाईट परिणाम होतील आणि आरोग्य चांगलं राहण्यापेक्षा आरोग्य बिघडायला हे एक कारण होईल. म्हणून काय केलं पाहिजे की ताजं पीठ मळणं हे सगळ्यात चांगलं आहे. आणि जर हे मळायला जास्त वेळ लागत असेल, आता त्याच्या मशीन पण निघाल्यात, परंतु मशीन वापरावीच असं काही नाही, तर त्याऐवजी साधी सोपी गोष्ट आपण म्हणतो भाकरी करून खाणं, तेवढ्या पुरतं लगेचच पीठ करता येतं, लगेचच ते भाकरी तयार होते. म्हणून भाकरी ही सगळ्यात चांगली आहे. आपण याच्यापूर्वी एक व्हिडिओ पण केलेला आहे की भाकरी खा. तर भाकरी खाणं हे चांगलं आहे, किंवा गव्हाचं ज्यांना आवडते त्यांनी करावं, पण ते लगेच पीठ मळलं, लगेच त्याची कणिक केली की फ्रेश तिथल्या तिथं तयार केलं तर त्याचा 100% 100% तुम्हाला चांगल्या प्रकारचा जो फायदा मिळायचा आहे तो फायदा मिळणार. जर हे उशीर केला आणि जर तुम्ही 24 तासाच्या पुढं जर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर एकच लक्षात घ्या की आपण आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींचं किंवा ज्यांना हे आपण खाऊ घालणार आहोत त्यांचं आरोग्य धोक्यामध्ये जाण्याचं काम करत आहोत. हे माझी रिक्वेस्ट आहे की हे असं करू नका. तुमचं सगळ्यावर प्रेम असतं, आपुलकीनं तुम्ही सगळे करता, प्रेमानं सगळे करता, परंतु याचं ज्ञान बऱ्याच वेळा नसतं. हे आरोग्य शिक्षण देण्यासाठी हा व्हिडिओचा खटाटोप आहे की तुम्ही गव्हाचं पीठ मळून त्याची कणिक तिंबल्यानंतर ते फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवू नका. निदान 24 तासाच्या पुढे तर अजिबात ठेवू नका. जर उरली तर ते उलट फेकून द्या वाटलं तर, पण त्याच्या चपात्या करू नका. ते खायला घरातल्यांना कुणीच, तुम्ही खाऊ नका, कुणाला दुसऱ्यांना पण देऊ नका. तर एवढी काळजी घेतली तर काय होईल की ह्या गव्हाच्या पिठाचे चांगले फायदे जे आहेत ते चांगले फायदे होतील. त्यापेक्षा रोटी तर चांगलीच आहे. आपण तेव्हाही सांगितलं होतं की ईस्ट ऑर बेस्ट, रोटी इज द बेस्ट. ईस्ट ऑर वेस्ट, रोटी इज द बेस्ट. म्हणून रोटी खाल्ली हे तर सगळ्यात चांगलं आहे, पण जेव्हा गव्हाचं हे खायचं आहे तेव्हा जास्त वेळ हे फ्रीजमध्ये ठेवून परत पुन्हा वापरू नये, यासाठीच हा व्हिडिओचा खटाटोप केला. तर हे नियम पाळूया. गृहिणींना माझी पुन्हा विनंती आहे की हे नियम पाळूया आणि आपल्या कुटुंबातील सर्वांचं आरोग्य तुमच्यासह निरोगी राहून दीर्घायू होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून